मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। लोंढे टोळीसह अन्य राजकीय व्यक्तींवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या भाजप उमेदवार आणि पतीवरही गुन्हा दाखल झालेला आहे। भाजप उमेदवार कैलास सोथे आणि भाजप उमेदवाराचे पती शांताराम बागुल, मातोश्री उमेदवार असलेल्या संकेत देवरेवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे। फरार भूषण लोंढेचाही खंडणीच्या गुन्ह्यामध्ये समावेश असल्याचं उघड झालंय। मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच भाजप उमेदवारांवर गुन्हा दाखल झाल्याने आता खळबळ उडाली। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचे पती रवी उर्फ बाळा सोनवणेंवरही गुन्हा दाखल झाला। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। किरण, एकीकडे मुख्यमंत्री आजपासूनच प्रचाराला सुरुवात करतायत, नारळ फोडतायत आणि दुसरीकडे जिथे ते प्रचाराला सुरुवात करतायत तिथे त्यांच्या पक्षाच्या काही उमेदवारांवर कारवाई झाली, त्यांच्या कुटुंबियांवर कारवाई झाली। विक्रांत, अगदी खरं। आपल्याला माहिती आहे की संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वर पासून करतायत। त्र्यंबकेश्वर मध्ये पहिली सभा आहे। महादेवाच्या दर्शनानं या प्रचाराचा शुभारंभ ते करताय, प्रचाराचा नारळ फोडताय। मात्र त्यापूर्वीच नाशिकच्या शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये असलेल्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये भाजपाचे 3 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि शिंदेच्या शिवसेनेचा 1 अशा 5 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल झालेले आहेत। नंतर राजकीय वर्तुळात देखील काही तांत्रिक कारणं आहेत, आपल्यापर्यंत किरण यांचा आवाज पोहोचत नाही। मात्र बातमी आपण पाहतोय नाशिकमधून मोठी बातमी आहे। नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिक पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। फरार भूषण लोंढेचा सुद्धा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये समावेश असल्याचं उघड झालंय। लोंढे टोळीसह राजकीय व्यक्तींवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये काही भाजपचे उमेदवार, भाजपच्या उमेदवारांचे कुटुंबीय अशी मंडळी सुद्धा आहे। मुख्यमंत्र्यांचा आज दौरा आहे। मुख्यमंत्री हे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरलेले आहेत। आजपासून या दौऱ्यांना सुरुवात होते। आज मुख्यमंत्री एकूण 4 सभा घेणार आहेत। मात्र त्याआधीच काही उमेदवारांवर, काही राजकीय व्यक्तींवर, काही उमेदवारांच्या कुटुंबियांवर पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। नाशिक शहर पोलिसांनी कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा ही मोहीम सुरूच ठेवलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज नाशिक दौरा आहे। मुख्यमंत्री फडणवीस हे आज नाशिकमधून, त्र्यंबकेश्वरमधून आपल्या प्रचार दौऱ्यांना सुरुवात करतायत आणि त्यापूर्वी नाशिकमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, विक्रांत, खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा शुभारंभ हा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथून सुरुवात होते। प्रचाराचा नारळ ते आहे महादेवाच्या साक्षीनं त्या ठिकाणी फोडताय। मात्र त्यापूर्वीच नाशिक शहर पोलिसांनी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल केलाय त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडालेली आहे। यामध्ये भाजपच्या 3 समावेश आहे आणि त्यांच्या संबंधित किंवा ते स्वतः त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजपकडनं त्यांना उमेदवारी मिळालेली आहे। तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार जे आहेत त्यांचे पती आणि पत्रकार मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार सोनू खाटीकडे याच्यावर देखील खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांचे पती रवी उर्फ बाळा सोनवणे यांच्यावर देखील खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 5 उमेदवारांच्या संबंधित नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे एका बाजूला प्रचाराचा शुभारंभ आणि दुसऱ्या बाजूला हा गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। मात्र या सगळ्या दरम्यान आता हे उमेदवार किंवा त्यांच्या संबंधित जे व्यक्ती आहे ते मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या व्यासपीठावर असतील का हे बघणं महत्वाचं असणार आहे। तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील उमेदवाराच्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर ही खरं, त्यामुळे आता या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे, त्यांच्या प्रचार सभांकडे तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी किरण।